खरंच मी खूप खुश आहे आणि मी खूप लकी आहे की फायनली अथर्व माझा होणार आहे. मी त्याची लाईफ पार्टनर होणार आहे. आता आमचा सुखाचा संसार सुरू होईल. प्रत्येक मोमेंट आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. नाही म्हणजे सहज कसं अथर्व माझ्यावर प्रेम करेल ना, असं इझिली माझा नाही होणार तो. पण मॅडम मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचा मन जिंकण्याचा. नाही म्हणजे आम्ही दोघं म्हणजे आम्ही. बोल ना, अडखळलीस का? नाही म्हणजे बोल ना. आणखी थोड्या वेळ बोलली असतीस तर तुझी पहिली दिवाळी साजरी झाली असती. माया, इतकं बोललीस पण या सगळ्यामध्ये मीरा कुठे आहे? तुझा हाच प्रॉब्लेम आहे. छोट्याशा सुखाने हुरळून जातेस आणि मग माती खातेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस हे नक्की. नाही असं काही नाही होणार मॅडम. लग्न होण्याआधीच मीराचा काठा काढणार आहे मी. छान दिसत होती आज. अगं वेदा, तुला ताप आलाय की नाही? मग हे काय करते आवर? चल ठेवूया. हे सोन्या, हे बघ आता ना खाली काहीच नाहीये. म्हणजे ना सगळ्या बायका मिळून हळद फक्त काढणार आहेत. त्यात तू काय करणार? तुला काहीच मज्जा येणार नाही. आपण एक काम करूया, आता थोडा वेळ ना आराम करून घेऊया आणि मग रात्री जाऊया. ठीक आहे, चल ठेवून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तशी छान स्माइल नाही केलीस, मान नाही डोलवलीस तर आधी आजी ढगाल तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे पाठवे. वेदा, हे बघ आता तू आराम केला नाहीस ना तर तुला पुन्हा ताप येणार आणि मग तुला रात्रीच्या हळदीच्या कार्यक्रमाला पण येता येणार नाही. मग तुझ्याच बाबांना आणि मायाताईंना सुद्धा वाईट वाटेल. बघ म्हणजे तरी तुला आवरून घ्यायचं असेल तर घे, मी काही बोलणार नाही तुला. गोड ग माझं बाळ ते. दे, आपण ठेवूया हे. थोडा वेळ आराम करायचा आता. चला औषध घेऊन थोडा वेळ झोपायचं. संध्याकाळी मज्जा करूया आपण. अगं गोड आहे, येऊन तर बघ. कडू आहे. चला चला आता आराम करा, म्हणजे रात्री मज्जा करते येईल. आपण रात्री आपल्याला मज्जा करता येईल, हो की नाही? ये हळू. माणसाचा दुष्टपणा तरी हळूहळू ध्यानात येतो ग, पण जे मानवीच नाही त्याच्याशी लढणं किती कठीण असतं तुला नाही कळणार. कारण तुझा सामना माणसाशी झाला, पण माझा सामना जिच्याशी झाला ते मानवी नव्हतंच. मानवी नव्हतं? हो. सुरुवातीला माझ्याकडे शिष्यत्वाची भीक मागणाऱ्या त्या स्त्रीला मी सत्यनारायण, विवाह, बारस असे अनेक धार्मिक विधी शिकवले. तिनेही सुरुवातीला सगळं आपण मन लावून करतोय असं दाखवलं.
माझा विश्वास संपादन केला. दिवस जात राहिले. एके दिवशी आपल्या महागौरीच्या मंदिरात उत्सव सुरू होता. मंदिरात रात्री यज्ञ होता आणि मी त्या यज्ञाचं पौरोहित्य करत होतो. त्याच वेळी मला असं जाणवलं की काहीतरी विपरीत घडतंय आणि मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता महागौरी मातेचा यज्ञ अर्ध्यातच सोडून तिथून निघून गेलो. आणि घरी जाऊन पाहतो तर चेटकीण होती ती चेटकीण. विश्वास संपादन करून नंतर संधी साधून तुझ्या आईचा बळी दिला तिने आणि तुझं अपहरण करून घेऊन गेली तुला. माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत असताना सुद्धा मी नाही वाचवू शकलो तुला. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने बांधून ठेवलं होतं ग मला. बाबा, हे सगळं का केलं असेल तिने? यामागे काय स्वार्थ होता तिचा? आणि जर ती मला घेऊन गेली तर मला तिचा चेहरा का आठवत नाहीये? बाबा सांगा ना मला, कोण होती ती बाई?